करायला गेली भाजी, कुठली करायची भाजी, तर हे दिसले, दुधी भोपळा दिसला मला. अरे त्या दिवशी बाजारातून आणलेला अगं. तर मग मोनिकाला म्हटलं चल सोलून दे मला, चल. आणि मग सोलायला घेतलाय आता मोनिकाने. आता काय करायचं, आपण याचा भोपळ्याचा आपण हलवा बनवूया. विकीला आवडतो, सगळ्यांनाच आवडतो नाही का. तर चल मोनिकाला म्हटलं की चल आता भोपळा खराब व्हायच्या आधी तू मला सोलून दे, म्हणजे आपण याचा हलवा बनवूया. तर चला तर मग आपण हलवा बनवूया. चला, येत आहे ना हलवा शिकायला. चला, का मस्त हे भोपळा किसून घेत आहे. किस बाई किस, दोडका दोडका किस बोलतात ना. किस बाई किस, भोपळा किस, माझ्याने भोपळा किसवे ना, दादाला बायको करवे ना. किस बाई किस, भोपळा किस, आपण करू त्याचा हलवा. किस बाई किस, दोडका किस नाही. किस बाई किस, भोपळा किस, किस बाई किस, भोपळा किस, किस बाई किस, भोपळा किस, किस 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 पुर पु. असं निथळून घेतलं. असा तो काळा पडतो ना, म्हणून धुवून घेतला, त्यातलं पाणी निथळून घेतलं. त्यात टाकलं तूप. आता घेतली कढई, त्यात टाकलं तूप आणि त्याच्यामध्ये टाकला हा किसलेला भोपळा, किसलेला दुधी भोपळा. हा पटपट टाकायचा असतो कारण त्याला पाणी सुटतं ना. तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकला हा किसलेला भोपळा. आधी टाकली कढई, आधी ठेवली गॅसवर कढई, त्यात टाकलं तूप आणि तुपामध्ये आता हा टाकला किसलेला दुधी भोपळा. धुवून घेतला आणि मग किसलेला भोपळा टाकला. याला पाणी सुटेल ना, परततोय आपण. अजून काहीच नाही टाकलं त्यामध्ये, फक्त तूप. आणि आता हा जरासं आपण मी झाकून ठेवतो. याचंच दुधी भोपळ्याचंच आहे ना पाणी सुटत जातं, त्यामुळे याच्यात पाणी अजून आहेच म्हणून त्यामुळे वरून काय दूध आणि पाणी टाकायची गरज नसते, कारण याचंच पाणी सुटतं ना स्वतःचं, त्यामुळे याच्यामध्ये तो शिजून निघतो. तर चला, अजून वेळ आहे शिजायला. तर त्यासाठी आपण आता 2 वाट्या टाकूया. त्या चांगले मोठे मोठे भोपळे होते म्हणून अजून 1 वाटी घेऊया, म्हणजे आपण 3 वाट्या साखर घेतली. याला अशी ना चव अशी नसते ना दुधी भोपळा, म्हणून तर मुलं खात नाही का. म्हणून मग याच्यात आपण अजून अशी साखर टाकली आणि थोडी साय टाकली. आणि खवा असेल तर खवा टाकला तरी मग ते अजून हे होतं. साय मुद्दामून टाकली का दूध टाकलं तर ते अजून पाणी होईल ना, म्हणून मग साय टाकली. त्याने रंगही चेंज झाला. आणि आता हे अजून शिजायला वेळ आहे याला. मग आता याच्यामध्ये आपण काजू बदाम काय काय आपल्याला हवं असेल ते ड्रायफ्रूट टाकू शकतो. असा हा सकस आता दुधी भोपळा झाला होतोय, म्हणजे अजून गेली ना. तर मग पाहिलं एकीकडे तूप पण साठले, तर म्हटलं चला आता तूप पण करून घेऊया. म्हणून मग हे तूप करायला ठेवलं आता एकीकडे. मग तूप आपलं घरचंच बरं पडतं ना. आणि याच्यावरची जी येईल ना खव्यासारखं, ते टाकू आपण याच्यामध्ये. त्यामुळे मग तूप पण करायला घेतलं. चल, एका साईडला ते होईल, एका साईडला हे होईल. आपण गृहिणी अशाच करत असतो ना, की एका हाताखाली काय काम होईल ते आपण बघत असतो. जसं काम होईल तसं आपण मग आवरत असतो. आणि मग याच्यातून काय होईल, याच्यातून काय होईल असं करून आपण संसार आपला करत असतो. आणि आपलं स्वयंपाकाचं, लोक म्हणतात स्वयंपाक करणं म्हणजे खूप काही अवघड नाही आहे, त्यामध्ये काय करायचं असतं त्यामध्ये. पण जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, तेव्हा गृहिणी अगदी हे कशात टाकलं तर काय होईल, ते कशात टाकलं तर काय होईल, किती घ्यावं, कसं घ्यावं, काय घेतलं तर आरोग्यदायी असेल, कसं घ्यावं, कितपत घ्यावं, हे सगळं बघून गृहिणी करत असते. म्हणजे तिला किती ज्ञान असतं ते बघा. मग तिचं शिक्षण काहीही असू दे, पण जेव्हा ती स्वयंपाकघर सांभाळत असते ना, तेव्हा तिला सगळं शास्त्र येत असतं. पण मग तिला म्हणून कमी लेखायचं नसतं. होतं 10 मिनटं झाली, हलवून घ्यावं लागतं सारखं 7-8 मिनटं तरी, नाही का. आणि मग आता बघा हे आहे ना, आता मला याला होईल, आपल्या दुधी भोपळ्याच्या हलव्याला होईल. याच्यातलं लगेच फ्रेश हा खवा
आणि तूप पण निघालं. तूप संपलंच होतं ना, तर मग तूप पण हे झालं, तूप पण निघालं. म्हणून आता हलवा करता करता हे तूप पण करून घेतलं. बघा झालं कसं होतं आणि कसं स्वरूप झालं. असंच असतं, गृहिणीला सगळं माहिती असतं, म्हणून मग ती खूप हुशार असते बरं का. तिला कमी लेखायची नाही कधी स्वयंपाकात काम करणाऱ्या गृहिणीला. तर गाळून घेतलं बघा, एवढं निघालं तूप. मग इकडे हलवा शिजतोय आपला, तोपर्यंत हे इकडे काम करून घेतलं, तूप काढून घेतलं. अशा प्रकारे बघा एकीकडे तूप पण झालं आणि एकीकडे मला हा खवा पण भेटला. जे वरती निघतं ना ते याच्यात टाकलं तरी खूप छान होतं, खव्यासारखंच एकदम सुंदर होतं. त्यामुळे चला तूप करायचंच होतं आणि हा आता हलव्याला आपल्याला खवा पण मिळून गेला. चला, बघितलं का याला किती पाणी सुटलं, म्हणून मग दूध नाही टाकलं आणि म्हणून थोडीशी साय टाकली. हे साखरेचं पाणी आहे ना हे, पण आता साखर टाकल्यामुळे आता ना प्रत्येक त्या याच्यामध्ये आहे ना तो एकदम असा मिक्स होईल, त्यामध्ये मुरेल ते साखर आणि मग तो छान लागेल ना, म्हणून साखर टाकून दिली. आता आपण शिजायची वाट बघूया, हे पाणी आटायची वाट. चला, मस्त असं आपलं निघालं ना, हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊ. हे आपल्याला असं मस्त फ्रेश फ्रेश भेटलं आहे, हे आपण ह्याच्यामध्ये टाकून दिलं. ही वेलची पावडर पण घेते, पण याच्यामध्ये आहे आपण ड्रायफ्रूटचं मी पावडर बनवून ठेवते ना, ती ड्रायफ्रूटची पावडर आहे. पण हे आता आपल्याला हे फ्रेश मिळालं, हे आता आपण टाकून दिलं. आता हे अजून याच्यामध्ये मिक्स झालं की खवाची गरजच नाही आपल्याला, नाही का. टाकू आपण मस्त. हा हिरवा रंग घेतलाय, खाण्याचा कलर आपला इन्सेन्सवाला. आता हा आपण याच्यामध्ये टाकूया, कलर आपण याच्यामध्ये टाकूया. थोडंसं ना असं ग्रेनी ग्रेनी होईल ना, थोडासा म्हणून थोडासाच टाकला. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही मग असं टाकलंच पाहिजे असं काही नाही. मी जरासा टाकला, मुलांना मग असं ना मस्त वाटतं ना जरा रंग बघून, म्हणून हा खाण्याचा कलर नेहमी नेहमी नाही टाकत मी, पण आज टाकला. तर बघा आता हे शिजत आलं आहे, मस्त घट्ट पण होत आलं आहे आणि आता रंग पण छान दिसतो आहे ना. तर मग चला, नक्की लाईक करा, आवडत असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि करून बघा, आपल्या मुलांना खाऊ घाला बनवून. चला, जय अंबे. शिजत आलं आहे, पाणी कमी झालं आहे आणि कलर टाकल्यामुळे असा छान असा मस्त असा कलर आला आहे. तर बघा आपला हा, आणि पूर्ण याच्यामध्ये असा मुरलं येते, हे बघा आहे ना. तर असा आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झाला. तर देवाचं नाव घेता घेता, ते देवाला आशीर्वाद घेऊन देवाचा आपण केरत राहिलं ना की मग छान होतो. जगदंबेचं नाव घेऊन की मग आपण नैवेद्य आपण आईला हा देव द्यायला मोकळं. म्हणजे असा कसा मस्त असा भरीव झाला आहे बघ, है ना, असा छान झाला आहे बघा. तर मग नक्की करा, सबस्क्राईब करा. जय अंबे. बदामची पेस्ट टाकली आणि ह्या मगजच्या बिया टाकते, ह्या पण छान लागतील ना याच्यामध्ये. आता हा देवाला, पहिल्यांदा देवाला दे बरं. चला सर्व करूया. हा बघा किती मस्त असं झालं आहे की नाही, छान असं झालेलं आहे, मस्त असं पूर्ण आपलं याच्यामध्ये सगळं मुरलेलं आहे छानसं बघा. आता त्याच्यावर आपण हे होत्या ना ते मगजचे दाणे, मगजच्या बिया, त्या आपण अशा टाकून दिल्या तर आता अजून छान दिसेल, है की नाही. हे बघा आपला हा हलवा तयार. ची पेस्ट टाकली आपण आणि हे मगजच्या बिया टाकू, तरीसुद्धा मग छान लागतील ना या. आणि पौष्टिक पण आहे मुलांना, सगळं काही मुलांसाठीच. त्यांना काय आवडेल आणि कसं खातील हा विचार करूनच आपलं बनवायचं. प्रत्येक गृहिणी तेचंच, प्रत्येक आई तसंच विचार करून बनवते, नाही का. आता हा मस्त सुका झालेला आहे, आता हा आपला झालाच आहे बघा हलवा.